घमंड सौंदर्याचा. ऐश्वर्या दिसायला अतिशय सुंदर व सुशिक्षित. तिला तिच्या रूपाचा थोडा गर्वच होता. पण विमानात असं काय झालं की तिची मान शरमेने खाली गेली. तिचा असा अपमान कधीच कोणीच केला नसेल. ऐश्वर्या एकदा काही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात जात होती. तिचा प्रवास मुंबई ते कोलकाता असा होता. ती विमानात तिच्या सीटच्या शोधात इकडे तिकडे बघत होती. ती तिच्या जागेजवळ जाताच तिला थोडी चिडच आली, कारण तिचे सीट अशा एका व्यक्तीच्या शेजारी होते ज्याला दोन्ही हात नव्हते. त्या अपंग व्यक्तीच्या शेजारी बसण्यास ऐश्वर्याला संकोच वाटत होता. तिने लगेचच एका एअर हॉस्टेसला बोलावले आणि म्हणाली, ही माझी सीट आणि माझ्या शेजारी हा माणूस कोण आहे? याला दोन्ही हात नाही, हा अपंग आहे. मला अशा व्यक्तींबरोबर बसायचं नाही. प्लीज मला दुसरी सीट द्या. पहिले एअर हॉस्टेसने विचारलं की मॅडम, तुम्ही मला कारण सांगाल का? असं दुसरं सीट आम्ही देऊ शकत नाही. पण ऐश्वर्या मानायला तयारच होत नव्हती. ती म्हणाली, मला असे लोक आवडत नाही. मी अशा लोकांशेजारी बसून प्रवास करू शकत नाही. वरवर सुशिक्षित आणि सभ्य असलेली ऐश्वर्याच्या तोंडून असे वाक्य ऐकून एअर हॉस्टेस आणि प्रवासी आश्चर्यचकितच झाले. म्हणून एअर हॉस्टेस म्हणाली, ठीक आहे. मग एअर हॉस्टेसने रिकाम्या सीटच्या शोधात आजूबाजूला पाहिले, पण एकही सीट रिकामी दिसली नाही. एअर हॉस्टेसने त्या महिलेला सांगितले, मॅडम, या इकॉनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नाही. पण प्रवाशांच्या सोयीची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मी फ्लाईटच्या कॅप्टनशी बोलते. तोपर्यंत थोडा धीर धरा. असे म्हणत एअर हॉस्टेस कॅप्टनशी बोलायला निघून गेली. ऐश्वर्या तशीच ताटकळत उभीच राहिली. विमानातील सर्व प्रवासी हे गंमत बघतच होते. थोड्या वेळाने एअर हॉस्टेस परतली. एअर हॉस्टेस काही वेळाने परतल्यानंतर तिने सांगितले की मॅडम, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. या संपूर्ण विमानात एकच सीट शिल्लक आहे आणि ती फक्त फर्स्ट क्लासची आहे. मी आमच्या टीमशी बोलले आणि आम्ही एक विलक्षण निर्णय घेतला. एका प्रवाशाची इकॉनॉमी क्लासमधून प्रथम श्रेणीत बदली. आमच्या कंपनीच्या इतिहासात आम्ही पहिल्यांदाच असं करत आहोत. मग ऐश्वर्या खूपच आनंदी झाली, कारण तिला वाटत होतं की फर्स्ट क्लासमध्ये तिलाच प्रवास करायला मिळेल. ऐश्वर्या काही बोलेल त्याच्या आतच एअर हॉस्टेस त्या अपंग हात नसलेल्या माणसाकडे गेली आणि त्याला नम्रतेने तिने विचारले, सर, तुम्ही प्रथम श्रेणीत जाऊ शकाल का? कारण असभ्य प्रवाशांसोबत प्रवास करून तुम्हाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. हे ऐकून प्रवाशांनी कडकडून टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. ती अतिशय सुंदर दिसणारी ऐश्वर्या आता लाज येऊन डोळे वर काढू शकत नव्हती. मग तो अपंग माणूस उभा राहिला आणि म्हणाला, मी एक माजी सैनिक आहे. काश्मीर सीमेवर झालेल्या बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गमवावे लागले. पुढे तो अपंग व्यक्ती म्हणाला, जेव्हा मी या तरुणीचे बोलणे ऐकले तेव्हा मी विचार करत होतो की ज्याच्या सुरक्षेसाठी मी माझा जीव धोक्यात टाकला ते आपल्याबद्दल असे बोलतात, त्यांचे आपल्याबद्दल असे मत आहे. पण तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून आता मला खरंच अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासियांसाठी माझे दोन्ही हात गमावले आहेत. असे म्हणून तो व्यक्ती फर्स्ट क्लासला निघून गेला. आता ऐश्वर्या पूर्ण लाजून मान खाली घालून सीटवर बसली. विचारांमध्ये औदार्य नसेल तर सौंदर्याला किंमत नसते. एका नगरात दोन श्रीमंत व्यापारी राहत होते. ते एकमेकांना खाली पाडण्याची एकही संधी सोडत नसत. एकाचं नाव होतं लक्ष्मीकांत आणि दुसऱ्याचं नाव होतं वत्सराज. दोघांपैकी लक्ष्मीकांत थोडा जास्तच गर्विष्ठ होता. त्याला त्याच्या पैशांचा खूपच गर्व होता. एक दिवस मागचे सर्व विसरून वत्सराज हा लक्ष्मीकांतला भेटायला गेला. तो महालाच्या दरवाजाजवळ आलेला पाहून
लक्ष्मीकांतने त्याचा अपमान करण्याचं ठरवलं आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही असं ठरवलं. आपल्या नोकरास बोलावून त्याने सांगितलं, "मी बाहेर गेलो आहे असं वत्सराजला सांग." नोकर म्हणाला, "पण शेठजी, आपण तर घरी आहात, मग असं सांगून कसं चालेल?" त्यावर शेठजींना रागच आला आणि म्हणाले, "जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. स्वतःचं डोकं वापरू नकोस." नोकर चुपचाप दरवाजाजवळ आला आणि वत्सराजला म्हणाला, "आमचे शेठजी बाहेर गेलेत. आपण नंतर आलात तर बरं होईल." खरं तर वत्सराजने महालाच्या खिडकीतून लक्ष्मीकांत घरी असल्याचं पाहिलं होतं. मात्र नोकराच्या उत्तराने तो अचंबित झाला आणि तिथून निघून गेला. त्यानेही मग लक्ष्मीकांतला घरी आल्यावर आपण असंच करू असं ठरवलं. या घटनेला काही दिवस उलटतात. ही घटना लक्ष्मीकांत विसरूनही जातो. लक्ष्मीकांतच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरतं. संपूर्ण नगरात बोलावणी केली. पण काही खास लोकांकडे लक्ष्मीकांत स्वतः गेला. तसंच त्याने वत्सराजकडे स्वतः जाण्याचं ठरवलं. वत्सराजच्या मुख्य दरवाजाजवळ लक्ष्मीकांत आला असल्याचं त्याने पाहिलं होतं आणि तो कशासाठी आला असल्याचंही त्याला माहिती होतं. "शेठ घरात आहेत का?" अशी हाक ऐकून नोकर दरवाजा उघडण्यासाठी पुढे आला. त्याला अडवीत वत्सराज म्हणाला, "थांब, तू जाऊ नकोस, मीच जातो." दरवाजा उघडायला. हसऱ्या चेहऱ्याने हातात निमंत्रण पत्रिका घेऊन नमस्कार करीत उभ्या असलेल्या लक्ष्मीकांतला तो म्हणाला, "आमचे शेठ घरात नाहीत. आपण नंतर आलात तर बरं होईल." हे ऐकून लक्ष्मीकांत म्हणाला, "अरेच्चा, तुम्ही स्वतःच घरात नसल्याचं का सांगताय?" त्याला प्रत्युत्तर देत वत्सराज म्हणाला, "काय हरकत आहे? मी तर त्या दिवशी तुझ्या नोकराच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून तू घरात असतानाही निघून गेलो. आता तर मी स्वतःच सांगतोय, तरी तुम्हाला विश्वास बसत नाही." आपली चूक कळून लक्ष्मीकांत वरमतो व चुपचाप तिथून निघून जातो. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.